लक्ष वेधून घेणारी ट्रॅक्टरवरील तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची मूर्ती, पुढे पालखी आणि भावदर्शन घडवणारे रथ, नृत्य सादर करीत निघालेल्या विद्यार्थिनी, मागून जय जयकार करीत पदयात्रेद्वारे निघालेल्या भक्तांची मांदियाळी रविवारी दुपारी होडगीत जमली। कळसारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी शहरातून बाळीबेस होडगी मठातून बृहन्मठ होडगीकडे निघालेल्या या पदयात्रेचे शहरात ठिकठिकाणी महाप्रसाद आणि चहापान देऊन रांगोळ्यांच्या पायघड्यांनी स्वागत केले गेले। यावेळी काशी महापीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, नूतन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, बृहन्मठ ओडगीचे षटस्थल ब्रह्म बालतपस्वी चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य स्वामी यांच्या उपस्थितीत मूर्ती आणि कळसाची विधिवत पूजा झाली। यावेळी नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामी, जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य स्वामी, कराडचे विजयलिंग स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती। या मिरवणुकीत वीर तपस्वींची प्रतिमा, पालखी, हलगी, बँड, योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची मूर्ती, कळस आणि संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांचे डोल पथक, लेझिम पथक, गाण्यावर नृत्य, घोडा, मठातील बटू व रथासह ही मिरवणूक निघाली। वाद्यांच्या गजरात बाळीबेस येथून ही पदयात्रा निघाली। बाळीबेसमधून मधला मारुती, टिळक चौक, विजापूर बेस, सिद्धेश्वर कन्याप्रशाला, जिल्हा परिषद, गुरुबेट, रंगभवन, 7 रस्ता, होडगी नाका, आसरा, मधरेवाडी, विमानतळ येथून होडगी रोड मार्गे दुपारी ही पदयात्रा होडगी गावात पोहोचली। दुपारी 4 वाजेदरम्यान पालखी पदयात्रा होडगीत पोहोचताच योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या मंदिरात महाराजांचा जय जयकारात शिखराभिषेक करण्यात आला। होडगी, बोरामणी, धोत्री, लिंबी चिंचोळी, अरळी, सातन दुधनी, बोरगाव, कुंभारी, तांदूळवाडी, संगधरी, खानापूर आदी भागातील भाविक पदयात्रेत सहभागी झाले होते।